नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच जणांचं असतं की महालक्ष्मी करायची आहे पण कशी करायची आहे, आरी वर्क करायचं आहे पण कसं करायचं आहे, कुठले धागे वापरायचे, काय वापरायचं, काहीच कळत नाही. तर आपण तेच आज बघणार आहे. आरी वर्क करताना नेहमी सोबत प्रिंट असू द्यात आणि ती कलर प्रिंट असू द्यात, कारण ब्लॅकमध्ये काहीच कळत नाही. तर आरी वर्क करताना तुम्हाला जे हे दिसतंय गवत वगैरे, ह्या ज्या वेण्या आहेत, ह्या आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण विचार करतो की आता याला कशाने करायचं. एक तर सिल्कनी करतो, नाहीतर आपण दोरीनी करतो. हे बघू शकता तुम्ही, हे दोरीनी केलेलं आहे. ट्रेसिंग करताना जर तुमचं जर दिसत नसेल, हा जो येलो शेड आहे हा जर दिसत नसेल ट्रेसिंग केलेलं कसं आहे, तर याला तुम्ही मार्कर पेन्सिलनी यूज करू शकतात. हे बघा, व्हाईट पेन्सिल आपण यूज करतो त्याला. फेसचा पण भाग असतो. फेसला जर तुम्हाला असं सिल्कनी नसेल जमत, फिनिशिंग छान हवी असेल, तर तुम्ही कलर करू शकतात, जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल. आत्ता ही माझ्या स्टुडंटची आहे, त्यामुळे पूर्ण झालेली नाही आहे, आत्ता सुरुवात केलेली आहे. त्यानंतर हे करताना आपल्याला ही जी फुलं आहेत ही आपण जरीनी करतो. तर तुम्ही पण करू शकता किंवा मग सिल्कचा वापर करतो आपण. शक्यतो सिल्क थ्रेड आणि जरी प्लस दोरी धागा याचा वापर करतो. नेहमी लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी. आणि हे मणी वगैरे फिट करताना आधी तुम्हाला हा काठ पूर्णपणे फिट करावा लागतो आणि काठ फिट झाल्यानंतर मग आपण ह्या मण्यांचा वापर करतो. जर कोणाला ही प्रिंट हवी असेल तर मला नक्की मेसेज करून सांगा, मी देईल, तुम्हाला सेंड करेल. आणि शक्यतो आपल्याला ही जी काठ आहे ही 1 मीटर लागते. 1 मीटरमध्ये आपले प्लेट्स वगैरे खूप छान येतात आणि महालक्ष्मी खूप दिसायला सुंदर दिसते. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.